या ठिकाणी म्हटलंय पुन्हा वाचा. तरी पण प्रार्थना व व उपवास या वाचून असल्या जातीचं भूत निघत नाही. म्हणून ज्यावेळेस शिष्यांना तो दुरात्मा काढता आला नाही, ते कोणाकडे गेले? प्रभूकडे. आणि प्रभूला त्यांनी विचारलं, प्रभू हे आम्हाला का काढता आलं नाही? त्यास प्रभू काय म्हटला? असली जात उपवास व प्रार्थना याच्या विना जात नाही. नाही का? मग ती खास जात होती. कसली जात? असली जात. भयानक. ती जात नव्हती सहजासहजी. चेले चेडे झालं का? चेडे नाही, चेले, शिष्य. शिष्य वैतागले, ते निघानाच. शेवटी कोणाकडे नेलं? प्रभूकडे. अनेकदा याच्यातून शिकण्यासारखं काय आहे? काय धडा आहे याच्यातून? काही आध्यात्मिक अडथळे आणि बंधने साध्या प्रार्थनेने दूर होत नाहीत. काय म्हटलं? काही अडथळे किंवा अडखळणं किंवा बंधन साध्या प्रार्थनेने दूर होत नाही. समजलं का? मग आम्हाला कशाची गरज पडते? त्याला जोड काय असायला पाहिजे? उपवास आणि प्रार्थना. बरोबर ना? मग अनेकदा काहींच्या जीवनामध्ये व्यसन आहेत. काय आहे? जात नाहीत. कसे जात नाहीत? कारण तुम्ही त्यांना घालवत नाहीत. तुमच्या प्रार्थना नाहीत, तुमचे उपवास नाही. काय वाटतं तुम्हाला? व्यसन करणाऱ्या माणसाला इकडं तिकडं नेऊन ते नाही नीट होत. गुडघे टेका. काय करा? गुडघे टेका. 90 त्याच्या आत. आणि तुम्ही टेकले गुडघे. त्याच्या आत गेलेली 90 जशीची तशी बाहेर काढेल. तो म्हणणाऱ्याला अपचन व्हायला लागलंय काय? बरोबर ना? आपण फक्त रडत बसतो. काय करतो? प्रार्थना करा, युद्ध लढा. मी म्हटलं उपवास म्हणजे आध्यात्मिक काय आहे? युद्ध आहे. उपवास म्हणजे काय? आत्मिक शिस्त आहे. आणि ती कोणाला असायला पाहिजे? आमच्या जीवनात असणं अपेक्षित आहे. म्हणून असं म्हटलंय. काही असे बंधन कुटुंबावर असतात की जे उपवास प्रार्थनेविना जात नाहीत. काय करायला पाहिजे अशा प्रसंगामध्ये? उपवास आणि प्रार्थना करा. मी तुम्हाला सांगेल, तुम्हाला विजय मिळाल्या वाचून राहणार नाही. मग पवित्र शास्त्रामध्ये, बायबलमध्ये अनेक लोकांनी उपवास केले. अगोदर मी किती जणांचे मुद्दे सांगितले तुम्हाला? 20 जवळपास. किती? थोडेच होते ते. अजूनही आहेत उपवास. परंतु मग मला ती दिवसभराची बायबल स्टडी घ्यावी लागली असती. बरोबर ना? मला इच्छा नव्हती तुम्हाला दिवसभर बसवायची, परंतु थोड्या वेळामध्ये अधिक मिळावं, लक्षात घ्या. आणि म्हणून बायबलमध्ये काही महत्वाचे उपवासाची उदाहरणं आम्हाला पाहावयास मिळतात. मग त्यापैकी पहिलं उदाहरण कोण आहे? मोशे. जुन्या करारात पहिलं उदाहरण कोण आहे? किती दिवस उपवास केले? 40 दिवस आणि 40 रात्र. कुठं होता? पर्वतावर. संगती कोण होतं? कोणी होतं का? कोणाची गरज पडली का? एकट्यानेच केला का नाही? बरोबर ना? मग आम्ही उपवास करतो तेव्हा आम्हाला गरज पडावी का? काहीच गरज नाही. आपल्या मनात आहे आम्ही काय करावं? उपवास करावं. कुठं होता? कुठं होता? जिथं डिस्टर्बन्स नाही. काय नाही? कोणाच्या सानिध्यात होता? बरोबर ना? काय करत होता? उपवास आणि प्रार्थना, 2 गोष्टी करत होता. काय करत होता? उपवास आणि प्रार्थना. काय परिणाम झाला? नियमशास्त्र मिळालं. काय मिळालं? नियमशास्त्र. का गरजेचं? कारण नियमशास्त्र जर नसतं तर पाप काय कळालं असतं का? बरोबर ना? पाप कळालं असतं का? नियमशास्त्रामुळं पाप काय हे काय झालं? कळालं. आणि चांगलं जीवन कसं जगावं हे समजलं. बरोबर आहे का? म्हणून नियमशास्त्र मिळालं. अजून काय मिळालं?
ज्या समर्पित वस्तू होत्या, कराराचा कोश असेल, निवास मंडप असेल, धूपवेदी असेल, समर्पित भाकरी असतील, गंगाळ असेल, सगळ्या गोष्टी बनवण्याचे नमुने कोणी पाहिले? बरोबर ना? इब्री लोकांच्या पत्रामध्ये परमेश्वर त्या मोशेला म्हणतो, तू पाहिल्याप्रमाणे ते नमुने बनव. म्हणजे कोणी दाखवले? कोणी दाखवले? कुठल्या काळामध्ये? उपवासाच्या काळामध्ये. काय दाखवलं? बरोबर ना? ज्यावेळेस आत्मिक रीतीने वर असाल, लक्ष द्या, काय म्हटलं? ज्यावेळेस तुमची आध्यात्मिक लेवलवर असेल ना, त्यावेळेस खालच्या गोष्टी तो तुम्हाला दाखवणार नाही, तुम्हाला वरच्या तो गोष्टी दाखवेल. समजलं का? समजलं का? समजलं का? हा, काय म्हटलं? ज्यावेळेस आमची आध्यात्मिक लेवल कुठं असेल? वर. त्यावेळेस वरच्या गोष्टी परमेश्वर तुम्हाला दाखवेल. मग आमची लेवल काय असायला पाहिजे? नेहमी वर असायला पाहिजे. पुन्हा काय झालं? मोशेच्या चेहऱ्यातून तेज बाहेर पडत होतं. काय पडत होतं? कशामुळं? मनापासून उपवास केले. कुठून? इथून. कुठून? परिणाम काय झाला? ज्यावेळेस लोक या मोशेकडे आले, मोशे पर्वताहून खाली आला, त्याच्या चेहऱ्याकडे त्यांना पाहावे ना. का? कारण त्या चेहऱ्यातून प्रकाश किरण बाहेर पडत होते. का? कारण तो देवाच्या सानिध्यात होता. समजलं का? खरा बदल केव्हा होईल? खरा बदल केव्हा होईल? जेव्हा खऱ्या रीतीने सानिध्यात बसाल. हालेलुया. अरे जर एक संडे तुम्ही प्रभूसाठी दिलेला वेळ जर देव अवमानत नाही आणि जर तुम्हाला ब्लेस करतो, तर विचार करा, मनापासून दिलेले 40 दिवस आणि 40 रात्र तुमच्या कुटुंबाला किती आशीर्वादाकडे घेऊन जाईल तो, नाही का? बरोबर ना? बरोबर आहे ना? त्याच्या चेहऱ्यातून काय पडत होते? त्याच्या चेहऱ्यावर आच्छादन घातलं. काय घातलं? अजून महत्वाची गोष्ट लक्ष द्या. हा मोशे जिथून पळून आला होता, पुन्हा परमेश्वरने तिथंच पाठवलं. अनेकदा आम्ही हरून जातो परिस्थितीने, आमची निंदा होते, लोक हसतात आमच्यावर, नाही का? परंतु परमेश्वर आमची पुनर्स्थापना करतो. काय करतो? तो आमचं जीवन पुन्हा बांधतो. आणि ज्यावेळेस तो मोशे त्या मिस्रमधून पळून गेला होता, आता त्याला पळायची गरज नव्हती, कारण त्याच्या हातामध्ये आता काठी होती. हालेलुया. आणि अगोदर त्याच्या बरोबर परमेश्वर नव्हता, परंतु नंतर त्याच्या बरोबर परमेश्वर होता. हालेलुया. म्हणून उपवास आणि प्रार्थना जोक नाहीत, टाइमपास नाहीत, जीवन बदलून टाकतात. तो गेला आणि त्याने अगणित चमत्कार कुठे केले? मिसरमध्ये. बरोबर ना? आणि याचा परिणाम हा झाला, पळून गेलेल्या मोशेद्वारे परमेश्वराने लाखो लोक मिसरमधून बाहेर काढले. हालेलुया. कशाचा परिणाम होता? आमचं आध्यात्मिक जीवनाची जडणघडण, आमच्या पुढारीपणाची जडणघडण परमेश्वर कधी करतो? त्याच्या सानिध्यामध्ये, नाही का? ज्यावेळेस या मोशेने काठी उगारली, तांबडा समुद्र काय झाला? बरोबर ना? आणि जे बंधनात होते त्यातून त्याने त्यांना काय केलं? मुक्त केलं. थोडा वेळ आहे म्हणून शॉर्ट मध्ये सांगितलं, नाही तर हा मोशेचा विषय दिवसभराचा आहे. घ्यायचा का? बरोबर ना? परंतु जेवढं आपण खोल जातो ना,
तेवढा आनंद आम्हाला वाचनातून मिळतो, नाही का? उगच म्हटलं का मधापेक्षा गोड आहे. गाढवाला काय? आता गाढवाला गुळ कुणी चालून पाहिलं? महत्वाची गोष्ट आहे. काही काही ठिकाणी मी पाहतो, एका कुटुंबामध्ये मी गेलो आणि त्यांनी मला चहा बनवला. चहा कोणाला बनवला? त्यांच्या घरामध्ये एक लाडकी शेळी होती. कोण होतं? मलाही चहा त्यांनी दिला कपबशीमध्ये, परंतु त्या शेळीला कशामध्ये चहा दिला? प्लेटीत चहा दिला. आणि तो चहा त्या शेळीने काय केला? बरोबर ना? ती पिली. काही काही वेळेला तुम्ही मांजरीला शेंगदाणे खाताना पाहिलं का? नाही खात का? आताच्या आधुनिक मांजर काही खायला लागले, परंतु ही म्हण कशी काय पडली माहिती नाही? गाढवाला काय? येणाऱ्या दिवसामध्ये कदाचित आपण चारून बघूया त्याला, जर खाल्लं तर बरे, आणि जर खाल्लं ना त्याने तर आपण म्हणत चेंज करून टाकू, गाढवाला चव लागते म्हणून. तसं देवाच्या वचनाची चव कोणाला माहितीये का? ज्याचं जीवन ख्रिस्ताशी जोडलेला, नाही का? म्हणून पहिले किती दिवस उपवास, दुसरं एस्तेर किती दिवस, परिणाम काय झाला? यहुदी वाचले गेले. तिसरा उपवास कोणाचा? दानिएल. किती दिवस? काय गरज काय होती? कशासाठी केला? दृष्टांत, दर्शनाचा अर्थ मिळण्यासाठी आणि ज्ञानबुद्धी मिळण्यासाठी. बरोबर ना? परिणाम काय झाला? दानिएलचं अलौकिक सामर्थ्याने भरलेलं जीवन. स्वप्न न सांगता देखील अर्थ सांगण्याची कुवत कोणामध्ये होती? का? किती दिवसाचे उपवास आपण करतो? आउटपुट काय? उपवास सार्थक झालं, बरोबर ना? तर आम्हाला काय मिळालंय? बदल काय झालाय? अभिषेक किती आलाय? लोकांना सुटका किती मिळते? बंधनातून किती लोक सुटले जातात? हालेलुया. बरोबर ना? प्रगती काय झाली? बरोबर ना? उपवास केले तर आउटपुट नको का? ज्यांनी ज्यांनी उपवास केले काहीतरी देवाने त्यांच्या जीवनामध्ये बदल केला. बरोबर. म्हणून आम्ही या वचनामध्ये पाहतो, दानिएलने किती दिवस केले? परिणाम काय झाला? देवाने अलौकिक रीतीने दानिएलाचा उपयोग केला. चौथा नेहम्या. चौथा कोण आहे? आता वास्तविक हा साधारण मनुष्य आहे. कसा मनुष्य आहे? हा काही याजक होता का? संदेष्टा होता का? राजा महाराजा असं कोणी होता का? नव्हता. परंतु देवाला एक हृदय होतं त्याला देवाकडून. आपल्या लोकांचा त्याला काय होता? त्याने केलेले उपवास, अनेक दिवस त्याने काय केले? उपवास केले. सगळी येरुशलेमची पडझड त्याने काय केली? बांधून टाकली. समजलं का? मग जर तुम्ही उपवास केले तर देव तुमचं त्याच्या निवडीतलं पात्र म्हणून तुमच्या जीवनाचा काय करील? मग तुम्ही पाळकच असायला पाहिजे का? मला तर वाटतं जे पाळक नाही त्यांनी दुरात्मे काढायला पाहिजे येणाऱ्या दिवसामध्ये. म्हणा काय? बरोबर ना? म्हणून पाहायचं, गेलं तर गेलं. म्हणून पाहिलं काय हरकत आहे? बरोबर ना? ट्राय नको का करायला? फक्त घरी गेल्यावर म्हणू नका, नाही तर परत दुखणं माझ्याकडे यायला बसलंय. बरोबर ना? महत्वाची गोष्ट ट्राय करा. म्हणून इथं म्हटलंय नेहम्याला विजय दिला. पुढचा उपवास येशू. काय परिणाम झाला? अलौकिक सेवा कार्य केलं आणि वधस्तंभावर हालेलुया मनुष्याने जेवढं गमवलं होतं तेवढं पुन्हा काय केलं? त्याला रिटर्न दिलं. अजून एक मोठा विजय, मरणाला हरवलं.
कशाला? मरणावर विजय झाला ना. लाजर मरण पावला, त्याला येशूने उठवलं, परत लाजर मेला. लाजर काय झाला? परत याहिराची कन्या उठवली, परत काय झाली? परंतु ज्या वेळेस त्याने मरणाला हरवलं ना, तो आजही जिवंत आहे. हालेलुया. कशाचा परिणाम आहे? उपवास आणि प्रार्थना, खरं समर्पण, नाही का? म्हणून आमच्याही जीवनामध्ये आम्ही निरंतर काय करावं? उपवास आणि प्रार्थना करायला पाहिजे. आणि मग खरा उपवास कोणता? महत्वाची गोष्ट आहे ना. खरा उपवास कोणता? अनेक लोक काय करतात? उपवास धरतात. मग यशया 58 नुसार उपवासाचा खरा आत्मा काय आहे? तर असं म्हटलंय, केवळ शरीर त्रासात ठेवणे म्हणजे उपवास नाही. काय म्हटलंय? केवळ शरीर त्रासात ठेवणं म्हणजे उपवास नाही. तर मग काय आहे उपवास? तर देवाला असा उपवास हवा आहे ज्यातून सामाजिक व आध्यात्मिक न्याय दिसेल. कुठला? सामाजिक व आध्यात्मिक न्याय दिसेल. मग काय आहे यशया 58 मध्ये सामाजिक आणि आध्यात्मिक न्याय? तर 6 पासून 5 वचन वाचा. यशया 58:5. मला पसंत पडणारा असा हा उपवास आहे काय? मनुष्याच्या जीवात. लक्ष द्या, लक्ष द्या. प्रभू काय म्हणतो? मला पसंत पडणारा असा उपवास आहे का? मग काय केलं त्यांनी उपवासामध्ये? 3 पासून. आम्ही उपवास करतो ते तू का पाहत नाही? लोक देवाला म्हटलं, अरे आम्ही उपवास करतोय ना, ते तू कमून पाहत नाही. कोणाला म्हटले लोक? ते म्हटलं बरं झालं उपकार केले माझ्यावर, ते तू का पाहत नाही. पुढं आम्ही आपल्या जीवास पीडा देतो. आम्ही आपल्या जीवाला काय देतो? पीडा. आम्ही थुकाही गिळत नाही. प्रभू म्हटलं का तुला गिळू नको? म्हटलंय का? म्हटलंय का? त्याने पाणी निर्माण केले. हा, घे थोडंफार. पुढं आम्ही जीवास पीडा देतो ती तू का लक्षात आणत नाहीस? पहा, आपल्या उपवासाच्या दिवशी तुम्ही आपले कामकाज चालवता. प्रभू काय म्हटलं? आपल्या उपवासाच्या दिवशी तुम्ही काय करता? काम बंद नाही, ते चालायलाच पाहिजे. त्याच्यातही मी उपवास करतो, म्हणजे डबल पॉवरफुल. प्रभूची अपेक्षा काय आहे? त्याच्या सान्निध्यात बसावं. काय अपेक्षा आहे? प्रार्थना करावी, बायबल वाचन करावं, मनन करावं, हे अपेक्षित आहे. आपण काय करतो? काम. बरोबर ना? उपवास आहे का तो? फेल झाला तो तिथंच. म्हणून इथं म्हटलं तुम्ही आपले कामकाज चालवता. पुढं तुम्ही आपल्या सर्व मजुरांकडून काबाड कष्ट करवता. सगळ्या मजुरांना असं दामटू घेणार, काबाड कष्ट करवता. पुढं पहा, तुमच्या उपवासाचा परिणाम तर असा होतो की तुम्ही त्यावेळी कटकटी करता. त्यावेळी काय करतो? कटकटी करता. कटकटी. कटकटी कसा शब्द आहे हा? काय करतो त्यावेळेस माणूस? आवर्जून होणार. कुणाला भेटायला जरी गेलो तर काहीतरी कटकट होणार, ठरलेला भाग आहे. आणि आपणही माघार नाही घेणार. बरोबर ना? प्रभू काय म्हणतो? तुम्ही काय करता? पुढं कटकटी करता. पुढं दुष्टपणाने ठोसी करता. हा, एवढ्यावरच नाही थांबत ते. जर वेळ आली ना, दृष्टपणाने काय करतात? ठोसाठोशी करतात. हा, दृष्टपणाने काय करतात? ठोसाठोशी करतात. म्हणजे बघा, उपवासाच्या दिवशी तुंबाळ युद्ध. कोणाचं? घरातही पण, दारातही पण, चौकातही पण, काही वेळेस मंडळीतही पण काय करता? ठोसाठोशी करता. प्रभू म्हटला इथं पुढं, तुमचा शब्द ऊर्ध्वलोकी ऐकू जावा यासाठी तुमचे हल्लीचे उपवास आहेत असे नाही. पुढं वाचा. मला पसंत पडणारा असा हा उपवास आहे काय? प्रभू म्हणतो मला काय असं पसंत पडतं का तुम्ही युद्ध करताय, एकमेकाला ठोसाठोशी करताय, भांडण तंटे करताय? हे मला पाहायचं का तुम्ही त्रास करून घेता? हे नाही पाहायचं. पुढं मनुष्याच्या जीवास पीडा व्हावी
असा हा तुमचा उपवास दिवस आहे काय? हा, मनुष्याच्या जीवाला काय व्हावी? पीडा. बरोबर ना? काही काहींना दमच नाही निघत. हा, काही काही उपवास काय काय होतं माहिती का, त्यांच्या पोटाला अन्नाचा कण नाही, वाकडा होतो तो काम करता करता. मरण असं वाटत माणसाला. बरोबर ना? लय जीवाला. आणि तो एकटा नाही करणार, 4 लोकांना दाखवेल मी काय करत आहे. हा, पुढं लवाळ्यासारखे आपले डोके लवणे. हा, लवाळ्यासारखं. कशासारखं? लवाळ्यासारखे. लवाळा कसं डोकं लवतो? स्वतः कल्पना करा बरं, कसा डोकं लवतो. अगोदर कसं राहतो? सकाळी सकाळी एकदम फ्रेश, ऊनवर आलं डोकं फार काय झालं त्याचं. आणि जसा जसा सूर्य मावळायला लागतो ना तसं त्याचं पोट ओरडायला लागतं. बरोबर ना? लवळ्यासारखं मान काय करतात. परंतु बिब्लिकली तुम्ही लक्ष द्या, ज्यांनी ज्यांनी उपवास केले ना, प्रभूला सैतान म्हटलं या धोंड्याचे काय कर केले का त्यांनी, म्हणजे तरीही त्याला भूक नव्हती. त्याचं लक्ष आध्यात्मिक गोष्टीकडे होतं, नाही का? आमचं लक्ष चिकन करून ठेवा. तू उपवास केला मार कोंबड्या. बरोबर ना? योग्य आहे का? बरोबर ना? म्हणून इथं प्रभू म्हणतो तुम्ही लवाळ्याप्रमाणे आपले डोके लवणे आणि आपल्या अंगाखाली गोंताट. आपल्या अंगाखाली काय? गोंताट. गोणीवरच झोपतोय. कशासाठी? हे फक्त लोकांना दाखवायला. उपवास आहे किती 40 दिवसाचे धरले ना. हो, बरं झालं. अरे जास्त दिवसाचे धरायचे होते. वर्षात मस्त 365 दिवस आहेत ना. किती दिवस धरलेत पाळक साहेब? अरे बाबा बाबा, चांगलं केलं भाऊ. प्रभूने कसे फेडायचे हे उपकार. कारण आपण त्याला जाताना काय सांगणार? प्रभू किती दिवस पाठ झाले ना त्याचे? किती दिवस झाले? पुढं वाचा. अंगाखाली गोंताट. पुढं व राग पसरणे. राग पसरणं. ह्याला उपवास म्हणतोस काय? अगोदर सेटअप असा होता, गोंताट नेसायचे आणि काय पसरायचे? राग पसरायचे, लोळायचे त्याच्यात, पांढरं भुरके फटाक व्हायचे. आणि त्याच्याहून माणसाला काय कळायचे? याने काय केलं? काय केलं? काय रे बेटा? काय त्यांनी काय केलं? उपवास केला, राग पसरायचे. पुढं वाचा. आणि असा दिवस परमेश्वराला मान्य होईल का? होईल का मान्य? होईल का? मग हे करत असलं तर थांबा. पुढं वाचा पटकन. दुष्टतेच्या बेड्या तोडाव्या. तर मग काय करावे? पहिली गोष्ट दृष्टतेच्या बेड्या तोडाव्या. म्हणा, दृष्टतेच्या बेड्या तोडाव्या. पुढं म्हटलंय जाचलेल्यास मुक्त करावे, सगळं जोखड मोडावे. हाच मला पसंत पडणारा उपवास नव्हे काय? तू आपले अन्न भुकेल्यांना द्यावे, उघडा दृष्टीस पडल्यास त्याला आपलं वस्त्र द्यावे, तू आपल्या बांधवाला तोंड लपू नये. हाच तो उपवास नाही काय? समजलं का? अभ्यास करायचा नीट. हा, किती महत्वाचे मुद्दे सांगितले. पुढं खाली काय म्हटलंय? जर असं तू केलं तर काय होईल माहितीये का? असे करशील तर तुझा प्रकाश प्रभाती प्रमाणे फाकेल. एका क्षणात सगळी पृथ्वी अंधकारातून दूर केली जाईल, नाही का? तसं आम्ही जर हे वागलो ना, आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये असणारा अंधकार काय होऊन जाईल? आमच्या घरात असणारे संकट काय होऊन जातील? म्हणून म्हटलंय तुझा प्रकाश कशाप्रमाणे फाकेल? प्रभातीप्रमाणे. काही काहींचं जीवन आहे, दरवर्षी आल्यावर उपवास करतात. बदल काय? काही बदल आहे का? बदल व्हायला नको का? जिथं उपवास आले तिथं बदल झाले, नाही का? म्हणून पुढं काय म्हटलं देवाच्या वचनामध्ये? त्या ठिकाणी असं म्हटलंय की तुझी जखम काय होईल? उपवास करा. शरीराला झालेली जखमही काय होईल? आणि मनाला झालेली जखमही काय होईल? कारण तो आम्हाला मलमपट्टी करणारा परमेश्वर आहे. हालेलुया.
म्हणून पुढं असं म्हटलंय, तुझी धार्मिकता तुझ्या पुढे चालेल. काय म्हटलंय? तुझी धार्मिकता तुझ्या पुढे चालेल. आमची ज्यावेळेस धार्मिकता आमच्या पुढे चालते ना, त्यावेळेस आम्हाला आशीर्वाद मागायची गरज पडत नाही. आशीर्वाद आमच्या पाठीमागे पळत येतात. हालेलुया. म्हणून नेहमी ध्यानात घ्या, धार्मिकता आमची कोणापुढे चालेल? आमच्या पुढे. कधी? खरा उपवास केल्याने. पुढे काय म्हटलंय? परमेश्वराचे गौरव. तुझे पाठीमागे कोणाचे गौरव? परमेश्वराचे. ज्या कामात हात घालशील ना, यशस्वी असतो. जिथं पाऊल ठेवशील ना, ती जागा आशीर्वादित असेल. जे काही तू मनावर घेशील ना, त्याच्यामध्ये तुला ब्लेसिंग असेल. नाही का? केव्हा? खरा उपवास केले. बरोबर ना? पुढं काय म्हटलंय? तेव्हा तू हाक मारशील, ती मला हाक मार. म्हणजे मी तुला याने तोंड झोडून सुजावलंय, परंतु तरी वर जाय ना हाक. का? इथून हाक मारून पहा. हन्नेचे अश्रू जर पाहून तो पुढं जात नाही ना, तुमचे उपवास पाहून देखील तो कधीच पुढे जाणार नाही का? म्हणून या वचनामध्ये म्हटलंय, तू हाक मार म्हणजे परमेश्वर तुझी ऐकेल. पुढे म्हटलंय, तू धावा करशील तेव्हा तो म्हणेल हा मी आहे. तो वेळेस तो काय म्हणेल? हा मी आहे. पुढं, जर तू आपल्यामधून जोखड लादण्याचे सोडून देशील. लक्ष द्या, जोखड लादण्याचं काय करायचं? इतरावर भार टाकू नका. पुढं, गोड दाखवण्याचे व दुष्ट गोष्टी बोलण्याचे टाकून दे. हा त्याने केलं, तिने केलं, याने केलं, हिने केलं, हे सोडून द्या. काय दाखवायचं? गोड. दाखवायचं बंद करा. पुढं, ते असं करतात म्हणून मी असं करतो, हे करूच नका. पुढं, जर तू आपल्या जीवाला इष्ट ते भुकेल्यास देशील. आपल्या जीवाला जे इष्ट आहे ना, ते भुकेल्यास दे. आज नीटनेटकं काही बनवलं ना, भुकेल्यांना द्या. देव पाहिजे तुला त्यांचा कळवळ आहे, तेव्हा त्यालाही तुझा कळवळ आल्यावर तू राहणार नाही. पुढं, दुःखग्रस्त जीवास तृप्त करशील. कोणाला? दुःखग्रस्त. दुःखग्रस्त जीवास काय करशील? तृप्त करशील. पुढं, तर तुझा प्रकाश अंधकारात झळकेल. तुझा प्रकाश कुठं झळकेल? अंधकारात. अंधकारात तुझा प्रकाश झळकेल. पुढं, निबिड अंधकार तुला मध्यानाचे तेज असा. निबिड अंधकार तुला मध्यान्नाचे तेज असा होईल. अंधकाराची भीती नाही वाटणार. काही काही ना अंधार पडायच्या वेळेला भीती वाटायला सुरुवात अख्ख्या रातभर. पुढं, परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक होईल. तो अवर्षण समयी तुझ्या जीवास तृप्त करील, तुझ्या हाडास मजबूत करील. काय म्हटलंय? परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक होईल. सोडणार नाही. तो प्रत्येक समयाला काय करील? मार्गदर्शक. तो तुझा सततचा मार्गदर्शक होईल. पुढं, तो अवर्षण समयी तुझ्या जीवास तृप्त करील. आवर्षण समय म्हणजे लोकांसाठी दुष्काळ असेल, परंतु तुझ्या घरामध्ये कुठल्याही चांगल्या गोष्टीची वाण असणार नाही. पुढं, तुझ्या हाडास मजबूत करील. तुझ्या हाडांना मजबूत करील. कॅल्शियम युक्त. बरोबर ना? काही काहींना डॉक्टर सांगतो तुमचे हाडं ठिसूळ झाले. हाडं काय झाले? ज्यांचे हाडं ठिसूळ झालेत ना, त्यांनी काय करावं? इथं उपाय सांगितलाय. त्यांनी काय करावं? काहींना सांगतात डॉक्टर, हाडं काय झाले? ठिसूळ झाले. एखाद्या वेळेस नाही चालता चालता मोडून पडून काय करायचं त्यांनी? जाणे का जायचंच कुठं? पुढं, तू भरपूर पाणी दिलेल्या मळाप्रमाणे होशील. कसा होशील? भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे. पाणी कधी न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे होशील. पाणी कधी न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे होशील. कधी पण माझं पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. वाटेतोय तरी ना, लोकांना जेव घालतोय तरी पात्र खाली व्हायना. बरोबर ना? बरोबर ना? बरोबर ना? मोकळ्या मनाने जीवन जगा. कसं? दर आठवड्याला उपकार सुद्धा घाला, खाऊ द्या लोकांना. नाही का? नाही का? आळस नका करू. देवाच्या वचनामध्ये सांगितलं, तू आपलं अन्न लोकांना खाऊ पिऊ घाला.
खिशाचा नका विचार करू. कशाचा करू नका. आपलं लक्ष कोणाकडे ठेवा? परमेश्वराकडे. पुढं वाच. बहुत काळ मोडून पडलेली शहरे हा. तुझे लोक पुन्हा बांधतील. हा, त्याचा परिणाम काय होईल? बहुत काळ पूर्वी मोडून पडलेली शहर तुझे लोक काय करतील? पुन्हा बांधतील. मग शहर बांधायला काय लागतो? काय लागतो? पैसा लागतो. बरोबर आहे ना? संसाधनं लागतात, वस्तू लागतात. त्याचा पुरवठा कोण करीन? परमेश्वर. पुढं. पूर्वीच्या पिढ्यांनी घातलेले पाये तू पुन्हा उभारशील. हा, पूर्वीच्या पिढ्यांनी घातलेले पाय तो पुन्हा उभारशील. बघा, इथे एक पाया बांधून पडला होता. अरे दिलीपचं काही घरच नाही झालं होते तर ते परत उचकटून काढलं. तो काय म्हणतोय इथे काय म्हणतोय? पूर्वीच्या पिढ्यांनी घातलेली पाय तू पुन्हा बांधून काढले. त्यांनी उपवास जर केले असते तर असं घडलं असतं का? त्यांनी काय करायला पाहिजे होतं? उपवास करायला पाहिजे होते. बरोबर. ज्यांचेही घराचे कामं राहिले ना, मी तुम्हाला सांगेन उपवास करायला सुरुवात करा. तुमच्याकडे काही नसू द्या, काय करायला सुरुवात करा? प्रभू कृपा पुरवले वाचून राहणार नाही. हालेलुया. पुढं. मोडतोडीचा जीर्णोद्धार येस, ते बाळ करणारा कोणी बाहेर गेलं, लक्ष दे. हा, पुढं. मोडतोडीचा जीर्णोद्धार करणारा, वस्ती होण्यासाठी रस्त्यांची दुरुस्ती करणारा असे तुझे नाव पडेल. हा, रस्त्याची दुरुस्ती करणारा, मोडतोडीचा दुरुस्ती करणारा, असं तुझं नाव पडलं. पुढं. संपलं का? सगळं संपलं का? अरे व्हेरी ब्लेसेड. अतिशय आशीर्वादित हे विषय. बघा, उपवासाबद्दल सगळे विषय इथं टाकलेत. दररोज वाचायचा आठवडाभर. समजलं का? आणि अनुकरणामध्ये आणायचं, आमच्या कृतीमध्ये आणायचं. तुमचं जीवन काय असेल? ब्लेसेड असेल. शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत आपण. प्रभू येशूने देखील उपवासाविषयी शिकवण दिली. कोणी दिली? शास्त्री परुषी काय करायचे? योहानाचे शिष्य काय करायचे? प्रभूला म्हटलं तुझे शिष्य काय का करत नाही? तो म्हटला वराड्याबरोबर वर आहे तोपर्यंत ते करतील का? वर काढून घेतला जाईल त्यावेळेस ते काय करतील? 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 21 दिवस, 40 दिवस, 50 दिवस, 100 दिवस काय करतील? उपवास. मत्तय कृषी बोलतो म्हणा अध्याय 6, 16 ते 18. तुम्ही जेव्हा उपवास करता तेव्हा ढोंग्यासारखे म्लानमुख होऊ नका, कारण काय म्हटलंय? तुम्ही जेव्हा काय करता? उपवास करता तेव्हा ढोंग्यासारखे कसं होऊ नका? म्लानमुख होऊ नका. एकदम तोंड सोडून दिलंय. काय आहे मला? बरोबर ना? काहींचे उपवास असले होते दवंडी पिटवल्यासारखं आहे त्यांचं. काय आहे मला? अरे कोणी सांगितलं तुला धरायचं? पुढं. कारण आपण उपवास करीत आहोत असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोंड विरूप करतात. आपण उपवास करतो हे लोकांना दिसावं. आता नेमकं उपवासाचं फळ लोक देणार आहे का परमेश्वर देणार आहे? उपवास कोणाला दाखवावे? बरोबर ना? ज्यावेळेस 2 जण प्रार्थना करण्यासाठी प्रभूच्या समोर आले, एक म्हटला मी दान देतो, दशांश देतो. प्रभू म्हटलं लय उपकार झाले, कसे फेडू? वरून काय म्हटला? आठवड्यातून मी किती दा? वर्षातून किती झाले? 100 पेक्षा अधिक. 100 पेक्षा अधिक. शास्त्री आणि पुरुष किती करायचे? 100 वर्षामध्ये किती दिवस? 100 दिवस उपवास करायचे. कृतीत होतं का वचन? ब्लेसिंग मिळाली का? नाही ना. मग वचन कृतीत असायला पाहिजे, तेव्हा जर ती कृती देवाला आवडणारी असेल तेव्हा ब्लेसिंग मिळतात. पुढं. मी तुम्हाला खचित सांगतो, मोठ्याने वाचत चल वैशू. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले. मी तुम्हाला खचित सांगतो त्यांना तिथंच प्रतिफळ मिळालं. वर आहे का? नाही. पुढं. तू तर उपवास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव हा. व आपले तोंड धु, अशा हेतूने की तू उपवास करीत आहेस हे लोकांना नव्हे
तर तुझ्या तो उपवास करतोस तेव्हा काय कर? आपल्या डोक्याला तेल लाव. डोक्याला काय लाव? तेल लाव. डोक्याला काय लाव? तेल लाव. पुढं व आपले तोंड धु. आपलं तोंड. अरे विद्रूप व्हायला तसाच बसशील तू. प्रभूला माहित होत, बरोबर ना? तसाच उठून बसून तो दिवसभर येतात ना, अरे उपवास आहे मला. बिचारा बचारा झटक, नाही तर तिथंच बसशील दिवसभर. म्हणून प्रभूने दोन्ही मार्गदर्शन केलं. तोंड धुई, डोक्याला काय काय सांगावं हो प्रभूने. आता हे आपल्याला समजायला पाहिजे. मला वाटतं एवढंही बारीक सारीक गोष्टी प्रभू सांगतोय, त्याची दया लय आगत आहे. आणि दररोज नवी होती म्हटलंय, नाही का? म्हणून पहिली गोष्ट काय करा? तोंड धुवा. काय करा? आणि दुसरी गोष्ट डोक्याला तेल लावा. पुढं अशा हेतूने की तू उपवास करीत आहेस हे लोकांना नव्हे तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. लोकांना नको दाखवू. कोणाला दाखवू? कोणाला दाखव? परमेश्वराला दाखव. प्रतिफळ कोण देणार आहे? परमेश्वर. म्हणून अनेक जण आपल्या उपवासाचं काय करतात? प्रदर्शन मांडतात. परमेश्वर ते अलाउड करत नाही. पुढे जर आपण पाहिलं, शेवटचा मुद्दा आहे. मग उपवास करताना काय काळजी घ्यावी, काय करावे आणि काय करू नये? लक्ष द्या, लगेच संपूया आपण. तर पहिली गोष्ट काय करावे आणि काय करू नये. तर प्रार्थना व वचन मनन. उपवासाचा वेळ बायबल वाचन आणि प्रार्थनेत घालवावा. काय करावं? बायबल वाचन आणि प्रार्थनेत काय करावं? आपला वेळ घालावा. त्याला उपवास म्हटलंय. मग काय करू नये? केवळ भूक सहन करणे किंवा प्रार्थनेशिवाय केलेला उपवास म्हणजे निव्वळ उपाशी नाही. मग ते करायचंय का? दिवसभर उपवास धरून राहिला तो व्यर्थ आहे. करूच. समजलं का? त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर नम्रता व पश्चाताप, स्वतःचे दोष कबूल करून देवासमोर लीन व्हा. काय करायचं? दुसरी गोष्ट काय आहे? स्वतःचे दोष कबूल करून देवासमोर काय व्हायचं? लीन व्हायचं. मग काय करू नये? पहिली गोष्ट अहंकार करू नये. मी किती दिवस केले? लय मोठा तू हिरो झाला भाऊ. मी किती दिवस केले? अहंकार येतो ना माणसामध्ये. अहंकार टाळावा. कशाचा? उपवासाचा. दुसरी गोष्ट गवगवा करणं. गवगवा म्हणजे काय? हा, याला सांग त्याला सांग, उपवास उपवास. अरे ऐकतोय आम्ही नाही तुला प्रतिफळ देणार. कोण देणार आहे? त्याला दाखव. मग हे करायचं, काय करायचं? टाळायचं. मग उपवासाचे प्रदर्शन करून इतरांपेक्षा आम्ही श्रेष्ठ आहोत हे समजणं काय करायचं? टाळायचं. समजलं का? मग पुन्हा काय करावं? परोपकार, इतरांना मदत करावी. कशामध्ये? उपवासामध्ये. म्हणून काय म्हटलंय? गरिबांना आणि गरजूंना आपण काय करावी? मदत करावी. याशी 58 मध्ये सांगितलं, नाही का? मग काय करू नये? भांडण करू नये. समजून घ्या उपवास करणाऱ्यांनो, काय करू नये? दुसरी गोष्ट चिडचिड. कसा आहे शब्द? बायबल मधला शब्द आहे चिडचिड. याचं विश्लेषण कोणी करून सांगितलं तर बरं होईल. हे करण्यापासून प्रभूने रोखलंय. दुसरी काय गोष्ट आहे? चिडचिड. उपवासाच्या दिवशी रागवणे किंवा वाद घालणे काय करायचे? टाळायचं. म्हणून हे करायलाच नको. पुढं शुद्ध अंतकरण. अंतकरण कसं पाहिजे? इतरांना क्षमा करून मनातले वैर दूर करून टाकणे हे परमेश्वर अपेक्षित. इतरांना काय करायची? आणि वैर काय करून टाकायचं? दूर करायचं. हे आपल्याकडून व्हायला नको का? अपेक्षितच आहे. मग काय करू नये? जबाबदाऱ्या टाळणे. कोणत्या? कौटुंबिक जबाबदाऱ्या, मंडळीच्या जबाबदाऱ्या, सामाजिक जबाबदाऱ्या,
मग उपवासाचे कारण देऊन काय करायचं? आज माझ्याच्याने काम नाही होणार का? मग तू महिनाभर उपाशी राहशील. मग घरच्यालाही ठेवतो, बरोबर ना? मग जबाबदाऱ्या टाळणं, आपले कर्तव्य टाळणं, हे काय करून टाकायचं? टाळायचं, ते करायचं नाही. मग शेवटचा मुद्दा आहे, मग उपवासाचे आध्यात्मिक फायदे काय आहे? आत्मिक संवेदनशीलता. शरीराची भूक मंदावल्यामुळे देवाचा आवाज स्पष्ट ऐकू येतो. काय परिणाम होतो त्याचा? आध्यात्मिक फायदा काय आहे? शरीराची भूक काय होते? मंदावते. आमचं लक्ष जेवणाकडे राहतं का? नाही. आणि त्या काळामध्ये देवाचा आवाज स्पष्टपणे आमच्या कानावर पडतो. तो आध्यात्मिक फायदा आहे. दुसरा फायदा आत्मसंयम. दुसरा फायदा काय आहे? मग शारीरिक इच्छावर लक्ष द्या. कशावर? व वासनावर ताबा मिळवण्याची शक्ती मिळते. किती महत्वाची गोष्ट आहे, किती महत्वाची गोष्ट आहे. पुन्हा एकदा सांगतो दुसरी गोष्ट, शारीरिक इच्छावर व वासनावर ताबा मिळवण्याची काय मिळते? शक्ती मिळते. म्हणून उपवास काय आहे? अत्यंत गरजेचा आहे. तिसरी गोष्ट काय आहे? आत्मिक बंधनातून मुक्ती मिळते. कशातून? मग त्यामध्ये काय आलं? व्यसन. काय आलं त्याच्यामध्ये? इथं कोणी गोवा खाणार, मावा खाणार, दारू पिणार, गांजा पिणार, चरस आपू काही करणार असल तर आजच सोडून द्यायचं. काय करायचंय? नाही तर पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण करू नका. कितव्या शतकात आहात तुम्ही? जर अजून 5-50 वर्ष मागे असतं तर मातीच घासत बसल्या असत्या. बदला आता, नाही का? कधी बदलणार? का सकाळी चक्कर मारू? येणाऱ्या दिवसामध्ये 2 नियोजन आहे माझे. पहिली गोष्ट, व्हिजिट केल्यानंतर सगळ्याच्या किचन मध्ये मी स्वतः आवर्जून जाऊन बघणार, कारण मला तुमच्या घरी खावा प्यावं लागेल. गरजेचं नाही का? म्हणून आपलं फक्त पुढचा रूमच स्वच्छ नका करू. नाही तर पाळकाला काही चारतात. पाळकने जरी नाही पाहिलं परमेश्वर पाहतोय. महत्वाची गोष्ट आहे ना. म्हणून कधी पण विश्वासणाऱ्या कुटुंबामध्ये स्वच्छता असायला पाहिजे, बरोबर ना? जर जी व्यक्ती घर स्वच्छ ठेवू शकत नाही, काय स्वच्छ ठेवील बरं? बरोबर ना? मग घरात आल्यानंतर आपल्या कुठेही कचरा पडला, इकडं धूळ साठली, इकडं असं तिकडं तसं ठेवू नका. व्यवस्थित घरामध्ये ठेवा. आपल्या घरातले भांडे पण काय करत जा, की प्रभू सारखं सांगतोय मी. प्रभू जसं म्हणलं तोंड धुई, डोक्याला तेल लाव. बरोबर ना? भले आपले जास्त कपडे नसतील, व्यवस्थित कपडे घालून आपण राहावं. बरोबर ना? काही ठिकाणी पाणी विकत आहे, आपण आंघोळीला बिसलरी वापरतो का? आंघोळी पण वेळेवर करीत जा, ते पण गरजेचं आहे. नाहीतर पाणी वाचवा, पाणी जिरवा ह्या तत्वानुसार जर चाललं ते अवघड होईल ना. म्हणून महत्वाची गोष्ट, आत्मिक बंधनातून मुक्ती मिळते. त्यापैकी पहिली गोष्ट, व्यसन उपवासादरम्यान काय होतात? निघून जातात. राहील का व्यसन? म्हणून उपवास करा. ज्यांच्या घरात व्यसनाधीन लोक आहेत ना, उपवास करा तुम्ही, त्यांचे बंधन काय होतील? तुटले जातील. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये काय म्हटलंय? वाईट सवय. कशा सवयी? कुटुंबामध्ये अनेकांना वाईट सवय असतात. कशा जातील? बोलून नका दाखवू त्यांना. काय करा? उपवास करा त्यांच्यासाठी. पुढची गोष्ट जर म्हटली तर नैराश्य यापासून काय होते? सुटका. उपवास केल्याने अनेक जण कौटुंबिक गोष्टीमध्ये राहताना नैराश्य येतं, नाही का? मग अशामध्ये आम्ही काय करावं? उपवास करावा. आम्हाला फायदा होईल, आमचं नैराश्य काय होईल? निघून जाईल. आणि शेवटचं आहे देवाचे ऐश्वर्य व सामर्थ्य. होणाऱ्या फायद्यामध्ये
मग जीवनात देवाची मोठी कामे आणि मोठाल्या साक्षी पाहायला मिळतील. शेवटचा काय काय मिळेल? उपवासाने काय होईल फायदा? देवाची मोठाले कामे पाहायला मिळतील आणि साक्षी जीवनात घडतील. एवढे मोठे कशाचे फायदे आहेत? कशाचे फायदे आहेत? उपवास प्रार्थनेचे. आणि म्हणून काय पुढं? म्हणून काय कोणावर आहे आज? शुक्रवार, शनिवार आणि रविवार तिन्ही दिवस आपले फास्टिंग प्रेयर. ज्यांना करायचं कंपल्सरी नाही, पण करा. समजलं का? हे स्वैच्छिक आहे. हे कसं आहे? स्वैच्छिक आहे. आणि म्हणून 3 दिवस शुक्रवार, शनिवार, रविवार आपण काय करणार आहोत? फास्टिंग करणार आहोत. कशासाठी? आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मंडळीसाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी, सगळ्यासाठी काय करणार आहोत? उपवास आणि प्रार्थना करणार आहोत. कशी? मनाला वाटेल तशी नाही, जशी बायबलमध्ये आज तुम्ही शिकला तशी करायची आहे. आणि जर हे कराल ना, मी तुम्हाला सांगेन तुमच्या डोळ्याचे अश्रू स्वतः प्रभू पुसल्या वाचून राहणार. जेव्हा त्या हन्नेचे अश्रू प्रभूने पाहिले ना, असं म्हटले परत ती दुःखी राहिली नाही. का? तिचे अश्रू कोणी पाहिले? परमेश्वर. म्हणून उपवास आमचे कधीही व्यर्थ जात नाही. अधिक उपवास करा. देव बाप अधिक तुम्हाला आशीर्वादित करू. या वचनात